कशी बावली दिसते. वा छवी, तुला माहिती प्रतीक तुला बघितलं बघितलं म्हणणार. चल आत्ताच लग्न करूयात. छवी हा हा ही ही साडी कशी वाटली? मला असं वाटते खूप सुंदर दिसेल. हा गुलाबी रंग ना खुलून दिसेल खूप तुमच्यावर. हा नाही 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 एक मिनिट, मला असं वाटतंय ही एकदा ट्राय करा. हा ही जास्त सुंदर दिसेल नाही का? ही हिचा पदर पहा ना किती सुंदर आहे, गोड दिसाल ना खूप. वा नाही हा जरा डार्कच वाटते नी. थांबा ही आहे ना, ही पण खूप सुंदर दिसणार आहे. फिका रंग पण छानच दिसेल तुमच्यावर. आणि पिवळा तर किती उठावदार दिसतोय. वा ऐक ना वहिनी, अगं इतकं सगळं कशाला, मी नेसेन ना कुठली पण साडी. असं कसं कुठली पण? छवी, प्रतीकचे आई बाबा पहिल्यांदा तुम्हाला बघायला येतात आणि फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्वाचं असतं. सगळ्यांमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसायला पाहिजे. बस. छवी, हा प्रतीकची आतुरतेने वाट बघताय ना? माहितीये मला. येईल 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 तो लवकरच. पण तुम्ही असंच बसून राहिलं तर कसं होईल? पटकन तयार व्हा बरं. चला 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 चला. एक मिनिट हा. छवी छवी, तोपर्यंत मॅचिंग इयरिंग बघा ना त्याच्यावर कुठलं जाईल. मी जरा फोनवर बोलतोय. एक मिनिट. हॅलो. हॅलो शांभवी वहिनी, ऐका ना, आजचा कार्यक्रम कॅन्सल करूयात का? का 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 ग? हो, आई बाबा म्हणून कोणी सापडतच नाहीये. म्हणजे आजच्या कार्यक्रमाला आई बाबा तर हवेत ना. मी खूप शोधतोय पण कोणी सापडतच नाहीये. सापडतील सापडतील सापडतील. डोंट वरी. होईल 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 काहीतरी होईल. हा ओके 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 ठीक आहे. हा. काय झालं वहिनी, कोणाचा फोन होता? आईचा. आईला गोळ्या सापडत नाहीयेत. मला म्हणते मिळणारच नाहीत मला वगैरे वगैरे बोलवते. म्हणून म्हणलं मिळतील अगं, डोंट वरी. चालूच असतं असं, माहितीये ना आई कशी आहे. पण तुम्ही आता तयार होणार आहात की नाही? चला चला पटकन तयार व्हा. मी बघून येते तयारी कुठपर्यंत आली. हा पटकन रेडी व्हा, पटकन रेडी व्हा. येतील ते. दी, हॅलो दी. मी काय सांगते ते नीट ऐकून घे. प्रतीक आणि छवीचं व्याही भोजन आहे. त्यासाठी प्रतीकचे आई वडील हवेत. काय काय हवंय? बहिरी झालीस का? आई वडील हवेत प्रतीकचे. भाड्याने आण, काही कर. 1 तास आहे फक्त तुझ्याकडे, कळलं? अगं आई वडील कुठून आणू मी? कुठूनही आण, कसंही मॅनेज कर, समजलं? दी दी, दी अगं काही काम सांगतेस का ग तू मला? दादा 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 दादा. ओ ताई, पैसे द्या ना. 2 दिवस झालो भुकेलोय. ताई 2 दिवस झाले काय खाल्लं नाही ताई. ताई एक वडापाव ताई, किंवा एक पाण्याची बाटली दे. किती होऊन एक पाण्याची बाटली द्या ताई. एक 2 रुपये देऊ तुमचं भला करे, किंवा एक वडापाव तरी द्या. वत्सला, हा
बाई. अगं वत्सला, व्यायी भोजनाची तयारी झाली का? अगं लोक येतील आता ते. हो, माझा सगळा स्वयंपाक तयार आहे. आणि हे बघ, छवीकडे ना आहेराची पाकिटे दिलीत, सगळी तयार करून ठेवलीत. तिला म्हणून ती घेऊन ये. हा, प्रतीकचे आई वडील येतील, त्यांना द्यावे लागतील ना. हो बाई, तुम्ही म्हणाल तसं. मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. तर तुम्ही एवढं सगळं करताय तिच्यासाठी. वत्सला, तुझं आभार प्रदर्शन पुरे जात, कळलं ना. आणि हे बघ, प्रतीक आला ना की त्याला वळून घे. ठीक आहे ना, आपण एक काम करूयात, आपण डिरेक्टली छवीलाच विचारूयात पण ती ना. आई छवी आहे कुठे? कुठे? माई ऐक ना, छवी कुठे आहे? छवी हा येतीच आहे ती. ग, कुठे उत्सव मूर्ती? तिचा खास दिवस आहे आज, अजून पण रूम मध्येच आहे ती. ती बघ आली. कशी बावली दिसते. वा छवी, तुला माहिती, प्रतीक तुला बघितलं म्हणणार. चल आत्ताच लग्न करूयात. बरोबर बोलतोस तू अनिकेत. ए छवे, खरंच खूप गोड दिसतेस. दृष्ट लागायची कोणाची तरी. वा, राजगुरूंच्या पैशांवर नोकरांची धमाल चालली आहे. तरी म्हटलं, आज शुभ कार्यात विघ्न कसं आलं नाही? सगळं चांगलं चाललंय ना. मिठाचा खडा पडायलाच हवा ना. हा? मम्मा, बेबी, तुला ना मी एक विनंती करते. आज ना तुझी बडबड करू नकोस. हा, शांत हो आणि शांत बस. छवी, बाईंच्या पाया पड. सुखी राहा. छवे, काय ग, हातात काय नाही तुझ्या? अनिकेत, हा? माझ्या खोलीत जा आणि कपाटामध्ये ना सोन्याच्या बांगड्याचा डबा ठेवलाय, पुरेच ठेवलाय, घेऊन ये जरा. छवीला मला सोन्याने मढवून पाठवायची. ग बायजी, कशाला? अगं कशाला म्हणजे काय? छवे, तुझं ते स्त्रीधन आहे आणि ते असायलाच हवं. मी आणतो. मम्मा, काय गरज आहे तिला एवढं सगळं द्यायची? मागे सोन्याची चेन दिली आणि आता सोन्याच्या बांगड्या. काय गरज आहे का? बेबी, अगं हे काहीच नाही, मी तिला खूप देणार आहे. ठुशी देणार आहे, पाटल्या देणार आहे, पैंजण देणार आहे. मी जर तिला एवढं सोनं दिलं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? आणि जर असला ना तो तुझ्याजवळ ठेव. नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कर ना तुझ्या मनासारखं. बेबी आत्या ऐक ना,
तुला हवे ते दागिने कर तू छवीच्या लग्नात बस. बेबी आज इथे ना व्याही भोजनाचा कार्यक्रम आहे हा. त्या कार्यक्रमाला जर तुला थांबायचं असेल तर गप्पा बसून थांब, आणि नसेल ना तर खोलीत जा. तुला खोलीत जेवण आणून देईल वत्सला. हा जा. बास 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 बास. आई बाबा या बाहेर. हो आई आणि बाबा हा हा आपल्याला या घरात जायचंय, कळलं? हो. हे बघा मी जे तुम्हाला सांगितलंय शिकवलंय आहे ना लक्षात? हा हो. काय काय करायचंय लक्षात आहे ना? मला सांगा माझं लग्न कोणासोबत ठरलंय? छवी छवी बरोबर. हा छवीची फॅमिली कोण कोण आहे? हा कोण कोण आहे? वत्सल आणि तेजस. हा गुड गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि हे घर कोणाचं आहे? ओ बाबा हा घर कोणाचं आहे? सरस्वतीबाई राजगुरू. हा शब्बास. हे असं नका ना राहू, गरीबासारखं नका राहू. श्रीमंत नाही पण तुम्ही आहात ओके, तुम्ही छान राहा असं ओके. जास्त असं करू नका, कळलं? आपण लग्न ठरवण्यासाठी आलो ना इथे. हे बघा आतमध्ये व्याही भोजन आहे. म्हणजे लग्ना आधीचं जेवण. हो पोट भरून जेवण मिळेल ना? मिळणार पोट भरून जेवण मिळणार, कळलं? फक्त जरा शिस्तीत राहा, मी सांगितलं तसंच वागा, कळलं ना? छान स्माईल. व्हेरी गुड. चला वत्सला माझी खात्री आहे प्रतीकचे आई वडील ना छवीला बघताक्षणी पसंत करतील. बघतो. भैयाजी हेच आहेत ना थोडे ते? तोडे? पण हे बाईंचे तोडे आहेत. त्यांनी आपल्या धाकट्या सोन्यासाठी ठेवलेत. येऊ का बाई? या चल घाल पटकन. नमस्कार नमस्कार. या वेलकम वेलकम. ये प्रतीक. अरे पण काय पाहुणे आले आता, चल घाल. या ये या. या. यार तू पण ना तिकडे हात. किती टेन्शन घेतेस का? बायाजीनी माझ्या बायकोसाठीच ठेवले होते ना हे तोडे. त्याच्यासाठी मी वेगळे करीन, एवढं काय त्यात. सुंदर दिसतात. या ये प्रतीक ये. या प्लीज. हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार. बसा बसा. हो बसतो ना. अहो जमिनीवर नका बसू, वरती बसा ना सोफ्यावर. बाबा काय? खाली कुठे बसताय?
इथे सोफा आहे ना, ते तर त्यांना कसं गावाला खाली बसायची सवय ना, त्या या बसा बसा. या बसा प्रतीक बस. हो बस तू पण. सावकाश सावकाश. प्रतीक छवीच्या बाजूला बस ना. हा ये इकडे ये इथे बस. छवी तू पण बस. Sit. काय आणू तुम्हाला? ज्यूस, चहा, कॉफी काय? फुकट आहे ना? हा फुकट म्हणजे बाबा काय सॉरी भाईजी, ऍक्च्युली काय ना, त्यांना विनोद करायची सवय. वाटलंच मला. कुठे पण कधीही काय काय बाबा विनोद काय करताय? तुमच्यामुळे सगळे अवाक झाले ना. नाही नाही प्रतीक, इट्स ओके. काय विनोदी स्वभाव चांगला असतो. घरातलं वातावरण हलकं फुलकं राहतं. हा अगदीच. नाही, हो हो पण वत्सला मावशी, खरंच काही नको, पाणी चालेल. पायजी ओळख करून देतो. हे माझे बाबा, ही आई. बाबा या बायाजी. नमस्कार. शेवटी भेट झाली आपली. हे अनिकेत सर. हॅलो. नमस्कार. साकेत सर. नमस्कार. शांभवी वहिनी. आणि छवी. हॅलो दी, बोल ना. अगं बोल काय बोल. नॉनसेन्स. हे प्रतीकचे आई बाबा कुठून उचलून आणलेत? काय झालं? काय झालं? काय प्रश्नाला प्रश्न करू नकोस. मी काय विचारलं आता? बोल लवकर. रस्त्यातून म्हणजे? अगं तुला घाई होती, तासाभरात तुला कोणीतरी हवं होतं. मग मी रस्त्यातून भीक मागताना मला भिकारी दिसले, मी त्यांना घेऊन आले. आणि काय तुला? अगं दीदी, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम झालाय का? अगं यांनी काही माती खाल्ली ना तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. मूर्ख मुली, एक काम धड करत नाहीस. नॉनसेन्स. दी दी ऐक ना. अगं ऐकून मॅडम. मॅडम हे घ्या, तुमच्यासाठी स्वीट्स आणलेत. काय ना, मी काही प्रॉब्लेम आहे का? अशा त्रासला खूप. घ्या, हे धरा आधी. घ्या. अहो घ्या, हो घ्या. अहो काय योगायोग आहे. हा
बॉक्सचा कलर साडीचा कलर एकदम मॅच होतंय. वा 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 वा. अरे बरं ते डब्बे 10 आहेत हा? आणि तुम्हाला सुद्धा फक्त 10 द्यायचे आहेत. आहे ना लक्षात? फक्त 10. माहितीये रे, माहितीये मला. विनाश काले विपरीत बुद्धी. क्षमा, कसलीच अडकलीस माझ्या कचाट्यात तू. काही झालं तरी तुला तर पैसे द्यावेच लागतील. 10. हॅलो हॅलो हॅलो, येतोय का आता आवाज? हॅलो, अरे मी रेंज मध्येच आहे. अरे ते काय करतोयस? एक मिनिट, मी करतो. काय झालं? इथे काय करतोयस तू? ते जरा फोनवरती बोलवतो, महत्वाचं काम होतं. अरे तुझे खोटे आहे बाबा तिकडेच ना. भिकारी आहेत ते, भिकारी. विसरलायस का तू? त्यांनी जर काही गोंधळ घालून ठेवलं आणि ते खोटे आहेत हे जर छवीला कळलं ना तर काय होईल माहितीये ना? कसं असं वागू शकतोस तू? त्यांना एक क्षणही एकटं सोडायचं नाही. तुला सांगायला पाहिजे का आता? सॉरी. आणखीन एक गोष्ट, हे जे काही चाललंय ना ते लवकर उरकायचंय आपल्याला, हे लक्षात ठेव.